विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. राज्यघटनेची एकंदरीत आपण निर्मितीचा आढावा देखील घेतलेला आहे. याचबरोबर राज्यघटनेची काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचं देखील आपण चर्चा केलेली आहे. जे आपल्या राज्यघटनेच्या अत्यंत अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्यापैकी उर्वरित जी काही राज्यघटनेची वैशिष्ट्ये या ठिकाणी राहिलेली होती त्यांचा आज आपण विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण 10व्या क्रमांकातले भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणून उल्लेख करावा लागेल ते म्हणजे भारताचे धर्मनिरपेक्ष राज्य. तर विद्यार्थी मित्र लक्ष द्या, जगामध्ये जे काही अनेक देशापैकी मोजके देश धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून गणल्या जातात त्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो. कारण भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन दिलेलं नाही. कोणत्याही धर्माला एक प्रकारचं पाठबळ आपल्याला दिलेलं दिसून येत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व धर्म सारखेच आहेत. कोणत्याही धर्माचा या ठिकाणी विशेष उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. म्हणजे असे धर्म की ज्यामध्ये व्यक्तीला धर्माच्या नावावरून कोणताही भेदभाव केला जात नाही. अधिकृत राज्याचा एक असा कोणताही धर्म आपल्या देशामध्ये नाही. सर्व धर्म कसे आहेत? समान आहेत. मग धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष म्हणजे एखाद्या धर्माचा पुरस्कार करणे किंवा धर्मांधता स्वीकारणे हा नसून तर धर्मनिरपेक्ष म्हणजे भारतातील कोणत्याही एका धर्माचा या ठिकाणी विशेष महत्त्व दिलेले नाही. धर्माधर्मावरून भारतीय जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत नाही. इलाच काय म्हटलेलं आहे? भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारताच्या प्रस्तावनेमध्येच 42व्या घटनादुरुस्तीकडून धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. मग भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे. त्याबरोबर आपल्या धर्माचं शिक्षण घेण्याचा देखील अधिकार आहे. आणि धर्माच्या नावावरून व्याख्यान देण्यासाठी प्रवचन करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील जाण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणलेली आपणास दिसून येत नाही. म्हणजे भारत कसं राज्य आहे? धर्मनिरपेक्ष राज्य. भारतामध्ये कोणत्याही एकाचं धर्मानुकरण केलेलं आपल्याला दिसून येत नाही. आजूबाजूला जर बघितलं भारताच्या शेजारचे पाकिस्तानसारखे राष्ट्र, नेपाळसारखे राष्ट्र हे विशिष्ट पाकिस्तान जर बघितलं आपण मुस्लिम धर्माचा पुरस्कार केला आहे. पाकिस्तान हे मुस्लिम धर्मीय राष्ट्र दिसून येतात. त्यानंतर भारताच्या कुशीत वसलेला नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून देखील त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. भारतामध्ये बहुसंख्य जर बघितलं आपण हिंदू धर्माचे लोक आपल्याला दिसून येतात. जवळपास या धर्मामध्ये 80 ते 82% हिंदू धर्मी भारतामध्ये राहतात. तरी देखील भारत हे हिंदू राष्ट्र नाही. भारतीय राज्यघटनेनं काय सांगितलेलं आहे? भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही धर्माला कमी लेखल्या जात नाहीत. कोणत्याही धर्माला या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे. संपूर्ण नागरिक हे कसे आहेत? धार्मिक दृष्टिकोनातून समान आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शिक्षण देण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा देखील काय भारतीय राज्यघटनेनं पुरस्कार केलेला आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी धार्मिकतेच्या नावावरून कोणत्याही प्रकारचे भेदभाव भारतीय नागरिकांमध्ये राज्यघटना करत नाही. जगातल्या जे काही मोजके देश आहेत धर्मनिरपेक्ष अशामध्ये भारताची समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं समोरील वैशिष्ट्य आपल्याला बघायचं ते म्हणजे शक्तिशाली केंद्र सरकार. आपण संघराज्यात्मक पद्धती स्वीकारलेली आहे. आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे. भारत हे संघराज्य आहे. संघराज्य हे कॅनडा आणि अमेरिकेच्या धर्तीवरती आहे. अमेरिकेचं जर उदाहरण घ्यायचं जर झालं त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय केलेले आहे? विभागले झालेले आहे. या ठिकाणी केंद्र आणि राज्य दोघांनाही समान अधिकार आहे. समान विभागणी झालेली आहे. कोणत्या देशामध्ये? अमेरिकेमध्ये. परंतु याच्या विरुद्ध भारतामध्ये काय आहे? शक्तिशाली केंद्र सरकार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही दोन सरकारे नामताना आपल्याला दिसून येतात. परंतु
आपलं राज्य, आपले संघराज्य हे कशा स्वरूपाचे निर्माण झालेलं आहे. मागच्या प्रकरणात बघितलं, भारत हे केंद्रोत्सारी संघराज्य पद्धतीने निर्माण झालेलं आहे. केंद्रोत्सारीचा अर्थ काय बघितला आपण, त्या ठिकाणी देशामध्ये एका ठिकाणून सत्तेचं विभाजन केलेलं आहे, अनेक ठिकाणून सत्ता एकत्र येऊन केलेली नाही. अमेरिकेमध्ये अनेक घटक राज्य एकत्र आली, त्यांनी स्वतःचं संघराज्य बनवलं, स्वतःचा देश बनवला. पण या ठिकाणी असं आहे का, नाही आहे. ह्या देशाचं अधिकाराच्या दृष्टीने, सत्तेच्या दृष्टीने विभाजन केंद्राने खाली केलेलं आहे. मग या ठिकाणी शक्तिशाली केंद्र सरकार आपल्याला काय भारताचं दिसून येतं. मग राज्यघटनेने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये अधिकाराची काही विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सूची म्हणूया आपण त्याला, केंद्र सूची, त्याचबरोबर राज्य सूची आणि समवर्ती सूची. या तिन्ही सूचीमध्ये काय आहे, अधिकाराची विभागणी झाली. बघा, केंद्र सरकार कशामध्ये कायदा करतं, केंद्र सूचीच्या विषयामध्ये. यामध्ये अनेक विषयांचा समावेश झालेला आहे. जवळपास आज 99 विषय काय आहेत, आज घडीला केंद्र सूचीमध्ये 99 विषय आहेत. त्याचबरोबर राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत, या ठिकाणी 61 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये 51 विषय आहेत. जेव्हा राज्यघटना तयार झाली तेव्हा केंद्र सूचीमध्ये किती विषय होते, 97 विषयांचा समावेश केलेला होता. त्याचबरोबर राज्य सूचीमध्ये किती विषय होते, 66 विषय होते. समवर्ती सूचीमध्ये किती होते, 47 विषय होते. पण लक्ष द्यायचे, जेव्हा राज्यघटनेने विभागणी केली तेव्हा सुरुवातीलाच केंद्रामध्ये किती विषय होते, 97. राज्यामध्ये किती होते, की राज्य सूचीमध्ये ज्या ठिकाणी राज्य कायदा करतो त्याला राज्य सूची असे म्हणतात. त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा मूलभूत गरजाच्या स्वरूपामध्ये जे काही विषय येतात ते संपूर्ण राज्य सूचीमध्ये येतात. राज्य सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक घटक राज्याचा आपल्याला दिसून येतो. समवर्ती सूचीमध्ये दोन्ही केंद्राला आणि राज्याला दोघांनाही देखील काय आहे, कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु लक्ष द्यायकडे, राज्यघटना तयार झाली, केंद्र सूचीमध्ये सुरुवातीला किती होते, 97 विषय आहे. आज किती विषय आहेत, 99 विषय आहेत. वाढले का नाही, वाढले. त्यानंतर लक्ष द्यायकडे, राज्य सूचीमध्ये किती विषय होते, सुरुवातीला 66 विषयांचा समावेश होता. आज किती आहे, 61 आहे. कमी झाले का वाढले, या ठिकाणी कमी झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, राज्य ज्या विषयावर अधिकार करण्याचा करत होते त्या ठिकाणी काय झाले, ते 66 विषय केले झाले, 61 झाले. म्हणजे उरलेले 4 विषय कुठे गेले, एक तर समवर्ती सूचीमध्ये गेले किंवा केंद्रामध्ये गेले. समवर्ती सूचीमध्ये दोघांनाही, केंद्रालाही आणि राज्यालाही काय आहे, कायदे करण्याचा अधिकार आहे. पण लक्ष द्यायकडे, समवर्ती सूचीमध्ये राज्याने जर एखादा कायदा केला असेल, त्याच्या जर सुसंगत केंद्र सरकारने कायदा जर केला असेल तर केंद्राचा कायदा हा अधिकृत धरला जातो आणि राज्याचा कायदा हा रद्दबातल ठरला जातो. म्हणजे समवर्ती सूचीमध्ये देखील काय, केंद्राचं जो वर्चस्व आपल्याला दिसून येतं. राज्य सूचीमध्ये जरी अधिकार असला तरी काय झालेला आहे, या ठिकाणी कमी अधिकार राज्य सूचीमध्ये राज्याला दिलेले आहे. केंद्र सूचीमध्ये विषय अत्यंत वाढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, भारत हे शक्तिशाली केंद्र सरकार आहे. अमेरिकेच्या धर्तीवरती जरी आपण संघराज्य स्वीकारलेलं असलं तरी आपल्या संघराज्याचं किंवा भारतीय राज्यघटनेचे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कोणतं, शक्तिशाली केंद्र सरकार. राज्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, भारताचं केंद्र सरकार हे अत्यंत मातब्बर असलेलं किंवा अधिकार असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये शक्तिशाली केंद्र सरकारचे विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समोरचा जो भारतीय राज्यघटनेचा उल्लेख करा, वैशिष्ट्याचा उल्लेख करायला येईल, त्यामध्ये आहे न्यायालयाचं स्वातंत्र्य. आता विद्यार्थी मित्र, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपण बघितलं, संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ तिन्हींचा देखील काय उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परंतु कायदे मंडळाचे सदस्य कुठे असतात, कार्यकारी मंडळामध्ये असतात. जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास आहे तोपर्यंतच कार्यकारी मंडळाचे सदस्य पदावर असतात. कायदे मंडळाचा जर अविश्वास दाखल केला तर ऑटोमॅटिक काय होतं, कार्यकारी मंडळ हे बरखास्त होतं. अशा स्वरूपाची संसदेची रचना आहे. परंतु न्यायालयाची रचना, अधिकार, कार्य हे पूर्ण वेगळे.
न्यायालय हे स्वतंत्र आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून काय झालेलं आहे, हे न्यायालय भारताचं स्वतंत्र आहे. का स्वतंत्र ठेवलं असेल बरं? हा महत्त्वाचा विषय. कारण आपण बघितलं, न्याय देणं हा अत्यंत महत्त्वाचं काम आहे. न्याय व्यक्तीला मिळाला पाहिजे, चुकून कोणत्याही व्यक्तीला नाही पाहिजे, निर्भीड व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून न्यायाधीशावर कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी आला नाही पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी काय झालेलं आहे, न्यायालयाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आपणास दिसून येतं. म्हणजेच मग आता बघितले आपण त्या ठिकाणी न्यायाधीशांची रचना बघूया. न्यायाधीश कोणाकडून निवडले जातात, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर न्यायाधीशांचं वेतन, न्यायाधीशांचा कार्यकाळ, हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे. बघा, न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार ना कायदे मंडळाला आहे ना कार्यकारी मंडळाला आहे. कुणाला अधिकार आहे तो? मग भारताचे राष्ट्रपती न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. त्यानंतर दुसरं आहे वेतन. त्यांचे वेतन शासनाच्या तिजोरीतून जात नाही. मग देशाच्या संचित निधीतून न्यायाधीशांचं वेतन दिलं जातं आणि अत्यंत आकर्षक पद्धतीचं वेतन त्यांना न्यायाधीशांना दिलं जातं, जेणेकरून ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि चुकीचा न्याय त्या ठिकाणी तुम्ही देऊ नये. म्हणूनच काय केलं आहे, वेतनाच्या बाबतीमध्ये न्यायाधीशांचं संचित निधीतून वेतन केलं आहे. कोणत्याही प्रकारची आणीबाणी झाली तरी न्यायाधीशांचं वेतन त्या ठिकाणी बंद होत नाही, ते भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यानंतर बघितलं आपण कार्यकाळ. न्यायाधीश दीर्घकाळपर्यंत आपल्या पदावर कार्यरत राहत असतात. वयाचे जवळपास 70 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत काय भारताचे न्यायाधीश हे पदावर राहत असतात. कार्यकाळाची हमी घटनेने काय करण्यात दिलेली, कशासाठी? किंवा त्यांना जर आपल्या नोकरीची शाश्वती नसेल तर काय कमी कालावधीमध्ये आपल्याला जीवनाचा चरितार्थ भविष्याचा चालायचा, प्रलोभनाला बळी पडतील, भ्रष्टाचाराला बळी पडतील. म्हणून काय कार्यकाळ त्याचा राज्य घटनेने काय दिलेलं आहे, म्हणजे इतर जे काही संसदीय कार्यकारीमध्ये हे असतात कर्मचारी वर्ग, त्यांचं बघा, कुणाचं 58 वर्ष आहे, कुणाचं 60 वर्ष आहे निवृत्ती वय, परंतु न्यायाधीशाजवळ 65 वर्षापेक्षाही जास्त आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये न्यायालयाचं स्वातंत्र्य या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने जोपासण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. न्यायालयावरती ना कायदे मंडळाचं वर्चस्व आहे ना कार्यकारी मंडळाचं आहे. स्वतंत्र शाखा हे काय आपल्याला न्यायालयाची आपल्याला दिसून येते. म्हणजेच न्यायालयाचं स्वातंत्र्य या ठिकाणी अबाधित राहण्याचं काम या ठिकाणी न्यायालयानं केले, भारतीय राज्यघटनेनं केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं समोरचं वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयीन पुनरुत्थान. न्यायालयीन पुनरुत्थानाचा अर्थ असा होतो, जेव्हा संसदेने कायदा करत असताना घटनेचे नियम धाब्यावर बसले, घटनाबाह्य कायदा केला किंवा नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा जर कायदा केला, हा कायदा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचं काम कोण करतं? न्यायालय करतं. आणि खरोखरच तो कायदा जर घटनाबाह्य असेल किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्काचं हनन करणारा असेल तर असा हा कायदा रद्दबातल ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयाला आपल्याला दिसून येतो. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अधिकार भारतीय राज्यघटनेने न्यायालयाला दिलेला आहे. त्यामुळे संसद भारतीय राज्यघटनेची चौकट उखडण्याचा प्रयत्न करत नाही. भारतीय राज्यघटनेची संरक्षण करण्याची अंतिमतः जबाबदारी कुणाची आहे? न्यायालयाचीच आहे. या न्यायालयीन पुनरावलोकनामधून आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे एखादा केंद्राबरोबर राज्याने जर ठरवलं की जनतेच्या मूलभूत अधिकाराच्या संदर्भातील कायदा केला, तो योग्य आहे की अयोग्य आहे, केंद्राबरोबर राज्याचाही कायदा रद्द करण्याचं काम न्यायालय करू शकतं. एवढ्या स्वरूपाचा व्यापक अधिकार न्यायालयीन पुनरावलोकनाचा आपल्या भारतीय राज्यघटनेने उल्लेख केलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी आपल्या असं म्हणता येईल, न्यायालयीन पुनरावलोकनामुळं भारतीय न्यायालयाला भारतीय राज्यघटनेची आणि जनतेच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची कोणाची जबाबदारी आहे? न्यायालयाची आहे असं आपल्याला दिसून येतं. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा न्यायालयाला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलेला आपणास दिसून येतो.
त्यानंतर समोरचं आपल्याला भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य बघायचं ते म्हणजेच कल्याणकारी राज्य. एक काळ होता जगामध्ये किंवा भारतामध्ये देखील कशा स्वरूपाचे राज्य होती, ही पुलिशी स्वरूपाचे राज्य होती. पुलिशी स्वरूप म्हणजे काय, फक्त कायद्याचं संरक्षण करण्याचं काम करायचं, राजा करायचा, म्हणजेच कोण करायचं, राज्य करायचं. परंतु आज काय, भारत हे कल्याणकारी राज्य आहे. जगातल्या अनेक देशांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. कल्याणकारी राज्य हे देशातील नागरिकांचे कल्याण करण्याचं काम करत असतं. तशा स्वरूपाचं भारतीय राज्यघटनेमध्ये भारत हे कल्याणकारी राज्य आहे असा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. अंतिमतः राज्याचा उद्देश काय आहे, जनतेचं कल्याण, जनतेचं हित या ठिकाणी झालं पाहिजे, जनतेची प्रगती झाली पाहिजे, म्हणून कल्याणकारी राज्य स्वीकारलेलं आपणास दिसून येतो. मग या ठिकाणी कल्याणकारी राज्याअंतर्गत आपले सरकार अनेक प्रकारचे निर्णय घेताना आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये मग जे काही आर्थिक त्याचबरोबर सामाजिक या संदर्भामध्ये ज्यांचा विकास झालेला नाही अशा समाजाचा, घटकाचा विकास करण्याचं काम काय करतं, या ठिकाणी सरकार करत असतं. आपल्याला आरक्षणाचं धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. याची पाळीमुळे सुद्धा आपल्याला दिसून येतात. कल्याणकारी राज्यामध्ये दिसून येतं आरक्षण कशासाठी पाहिजे, जो काही घटक अनेक वर्षापासून पिजलेला आहे, गाजलेला आहे, गरीब आहे, अशा समाजाला देखील उच्च समाजामध्ये प्रगतशील समाजाबरोबर आणण्याचं काम कल्याणकारी राज्यामार्फत केलं जातं. मग या ठिकाणी SC असेल, ST असेल, OBC असेल, अनेक प्रकारच्या आरक्षणाची तरतूद कल्याणकारी राज्याचा उद्देश समोर ठेवूनच केलेले आहे. मग या ठिकाणी गरिबांसाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकार, राज्य सरकार चालवत असतं. शिक्षणासंदर्भात बघितलं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, म्हणजे 7वी 10वी पर्यंत मूलभूत शिक्षण काय आहे लोकांना मिळालं पाहिजे, गरिबांना मिळालं पाहिजे, मोफत शिक्षण जिल्हा परिषदेमार्फत सरकार देण्याचं काम करत असतं. त्यानंतर अनेक प्रकारे योजना केंद्र सरकार देखील राबवत असतं. उदाहरणार्थ बघितलं आपण शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना असेल किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर दर महिन्यात दरवार्षिक पैसे टाकण्याचा कार्यक्रम असेल पंतप्रधानाचा, हा कशाच्या स्वरूपामध्ये येतो, या ठिकाणी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये बसतो. अंतिमतः राज्याचं केवळ फायदा करणे, जनतेचं संरक्षण करणं हे प्रधान कर्तव्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर जनतेचं कल्याण देखील काय या ठिकाणी केलं पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक राज्य काय करत असतं, आपली वाटचाल करत असतं. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, मोफत आरोग्य जनतेला कसं भेटत या सरकारचे अनेक प्रयत्न शासन करत असतं. याबरोबर गोरगरिबांना अनेक प्रकारच्या सवलती देखील या ठिकाणी काय त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं राज्य देश करत असतो. हे संपूर्ण काय आपल्याला कशाचं दुर्दैव दिसून येते, कल्याणकारी राज्याचं दुर्दैव दिसून येतं. आणि खरोखरच काही अंशी आपण कल्याणकारी राज्याकडे वाटचाल करत असलेला आपल्याला दिसून येतं. कारण जे काही मागासलेले घटक आहेत, सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून यांना वर आणण्याचं काम आपले राज्यघटना करत असते, राज्य करत असतं. म्हणजेच काय, आर्थिक विषमता या ठिकाणी समाप्त करण्याचं काम त्या ठिकाणी काय राज्यघटनेकडून केलं जातं. मागेल काम देण्याची जबाबदारी कोणाची आहे, शासनाचीच आहे. गरिबी हटवली पाहिजे, बेकारी देखील हटवली पाहिजे, यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केंद्र आणि राज्य दोन्ही पातळीवर करत असतं. त्यानंतर जनता कशी पाहिजे, सामाजिक दृष्टिकोनातून समान पाहिजे. आपल्याकडं भारत स्वतंत्र झाल्यापासून आज आपण बघतो की या दोन आर्थिक आणि सामाजिक समतेच्या बाबतीमध्ये आपण छडीवर पडत चाललेलो आहोत. राजकीय समता आपल्याकडे आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहेत, परंतु याचबरोबर जनतेचं कल्याण झालं पाहिजे, जनतेचा विकास झाला पाहिजे, हे देशाचं आणि प्रत्येक घटक राज्याचं काम आहे. मग ती आर्थिक विषमता असेल ते नष्ट करण्याचं कोणाचं काम आहे, देशाचं आहे. त्यानंतर सामाजिक समता देखील निर्माण झाली पाहिजे. आजही आपल्या भारतामध्ये सामाजिक समता व्यापक प्रमाणामध्ये सर्व प्रमाणामध्ये दिसून येत नाही. या ठिकाणी अजूनही आपल्याला विकास आणि काम करायचं आहे आणि घटनेने जे काही तत्त्व दिलेलं आहे त्यानुसार प्रत्येक राज्य, प्रत्येक देशाने, प्रत्येक घटक राज्याने प्रयत्न करणं ही काळाची गरज
निर्माण झालेले आहेत, करत नाही असा भाग नाही आहे, परंतु त्याची जी प्रगतीची पावले पाहिजे, विकासाची ती आणखीन या ठिकाणी वाढलेली पाहिजे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेने महत्त्वाचा राज्यघटनेचा वैशिष्ट्यामधला एक म्हणजे प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकार म्हणजे काय की विशिष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेले असतात अशा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला काय आहे मतदान करण्याचा अधिकार असतो. याला काय म्हटलेलं आहे प्रौढ मताधिकार असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. म्हणजे ज्या ठिकाणी मग देश कोणता वंश असेल, जात असेल, त्याबरोबर धर्म, लिंग, त्याबरोबर आर्थिक मागासलेपण, प्रादेशिक विषमता अशा स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव मतदान करताना म्हणजेच मतदानामध्ये नाव टाकत असताना या ठिकाणी केलेला जात नाही. भारतामध्ये प्रौढ मताधिकाराचा पुरस्कार केलेला आहे. ज्या व्यक्तीच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेले असतात असे भारताचा प्रत्येक नागरिक मग काय करतो तो मतदानाचा अधिकार करत असतो. आणि देशाचं भवितव्य, राष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उचलताना दिसून येतो. खरं जर बघितलं सरकारामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया जी आहे मतदानाद्वारे त्यामध्ये अलीकडील काळातील तरुणांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आपल्याला दिसून येते. मग या भूमिकेमध्ये तरुणांनी जे नको असलेल्या सरकारला देखील घरी बसवलेलं आहे, जे पाहिजे सरकारला देखील काय सत्तेमध्ये आणलेलं आपल्याला 1952 पासून तर आजपर्यंत आपल्याला दिसून येतं. खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीला आकार देण्याचं काम हे तरुणाच्या हातातून झालेलं आपणास दिसून येतं. मग हे प्रौढ मतदानाचा अधिकार एकेकडे राजीव काळामध्ये 21 वर्षावरून तो किती वर्ष आणलेला आहे 18 वर्षापर्यंत आणलेला आहे. म्हणजे तरुणांचा भरणा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जगातील अनेक देश वर्धत्वाकडे वाटचाल करत आहेत, परंतु भारत हा आपला तरुण लोकांचा देश आहे. आणि तरुण लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली किंवा राष्ट्र गेलं तर विकास नक्की चांगला होईल. संसद व्यक्ती तरुण व्यक्ती काय करत असते काम करत असते, तरुणावरती देशाचं अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी प्रौढ मताधिकार अत्यंत महत्त्वाचा असा हे वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं आपणास दिसून येते. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचा समावेश. मागील प्रकरणामध्ये आपण बघितलं की भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकाराचा मूलभूत हक्काचा काय दिलेला आहे अधिकार दिलेला आहे. कलम नंबर 12 पासून तर 35 पर्यंत याचं विस्तृत असं विवेचन आपणास मूलभूत अधिकाराचं केलेलं दिसून येतं. केवळ मूलभूत अधिकार देणं जनतेला या ठिकाणी भागणार नाही तर काय पाहिजे या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा देखील काय पाहिजे समावेश पाहिजे. म्हणूनच काय केलंय भारतीय राज्यघटनेने मूलभूत कर्तव्यांचाही देखील काय भारतीय राज्यघटनेने पुरस्कार केलेला आहे. मग काय आहेत असे नागरिकांची कर्तव्य. सर्वप्रथम राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करणे, बरोबर आहे. त्याबरोबर राष्ट्रीय संपत्ती कोणकोणत्या अनेक संपत्ती आहेत. यामध्ये राष्ट्राच्या संपत्तीला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची जबाबदारी काय आहे तरुणांनी घेतली पाहिजे, भारताच्या नागरिकांनी घेतली पाहिजे. राष्ट्रीय संपत्ती असेल, राष्ट्रीय ध्वज असेल, राष्ट्रगान असेल, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगान याबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काय पाहिजे आदर पाहिजे. आदराबरोबरच काय या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण देखील झालं पाहिजे. आपण बघतोय भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वनाची नासधूस झालेली आपल्याला दिसून येते. वनाची अनेक कत्तल केलेल्या आहेत. म्हणजे यामुळं काय होत चाललंय पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आपण दिसून येतं. पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं देखील काम कशामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट होतं. राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान बघा, एखादा संप असेल मोर्चा असेल तर पहिला फटका कशाला बसतो बसला बसतो. या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक केल्या जाते, पहिली जाळपोळ कुठे केल्या जाते बसची केल्या जाते. मला सांगा राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं तर काय झालं नुकसान झालं. परंतु अधिकाराच्या बाबतीत नागरिक काय होऊ लागले सजग होऊ लागले. त्या प्रमाणामध्ये मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये देखील काय नागरिकांनी सजग झालं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं काय होईल या भारताच्या विकासाला हातभार लागेल. तेव्हा हक्क मागून जमणार आहेत का नाही. हक्क आणि कर्तव्य ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
जसे आपण हक्क घेतो तशा स्वरूपाची आपली कर्तव्य देखील काय त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून भारताच्या नागरिकांनी कर्तव्याचा समावेश केला, भारतीय राज्यघटनेने समावेश केलेला दिसून येतो. यामध्ये राष्ट्रीय संपत्ती नुकसान न करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, सार्वजनिक संपत्ती असेल, मालमत्ता, नदी नाले वगैरे यांचं संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी देखील आहे. ऐतिहासिक पुरुष यांना कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, यांचे विचार आत्मसात करण्याचं काम देखील काय तरुणांनी केलं पाहिजे. ऐतिहासिक वारसा जतन केला पाहिजे, आपल्या संस्कृतीचं आपण काय केलं पाहिजे, जतन आणि संवर्धन देखील केलं पाहिजे. या संपूर्ण सगळ्यांचा कशामध्ये समावेश होतो, मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होतो. म्हणून भारतीय घटनाकारांनी कर्तव्याला देखील काय महत्त्व दिलेलं दिसून येतं. कर्तव्य डावलून आपण आपला विकास करू शकत नाही. त्यानंतर आपण खालचं विशिष्ट जे भारतीय राज्यघटनेचं त्यामध्ये समाजवादी राज्यघटना, समाज आपली राज्यघटना कशा स्वरूपाची आहे, आज समाजवादी राज्यघटना. भारताच्या प्रस्ताविकेमध्येच प्रेम्बलमध्येच काय सांगितलेलं आहे, भारत हे समाजवादी समाज रचना असलेलं राज्य आहे. बरोबर आहे. संपूर्ण संपत्ती समाजवादामध्ये काय, समाजाच्या मालकीची असते, केवळ एका व्यक्तीच्या मालकीचे नसते. विकास हा संपूर्ण कशाचा झाला पाहिजे, समाजाचा झाला पाहिजे. हा समाजवादाला काय आहे, अभिप्रेत आहे. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डेमोक्रेटिक सोशलिझमचा या ठिकाणी स्वीकार केलेला दिसून येतो. म्हणून आपली लोकशाही जी आहे तिला आपण समाजवादी लोकशाही देखील असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. समाजवादाला काय अभिप्रेत आहे, संपूर्ण समाजाची मालकी, संपूर्ण समाजाचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. हेच काय समाजवादी समाज रचना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून मागेल त्याला काम दिलं गेलं पाहिजे, सगळ्या समाजाचा विकास झाला पाहिजे. मग त्यामध्ये कोणत्याच्या जाती धर्माचा असेल तर संपूर्ण नागरिक राजकीय दृष्टिकोनातून समांतर आहे, परंतु सामाजिक आर्थिक विषमता जास्त प्रमाणामध्ये निर्माण होणार नाही. विषमता कशी नष्ट होईल हे काम कोणाचं आहे, भारतीय राज्यघटनेने कोणावर सोपवलेलं आहे, आपल्या देशातील कार्यकर्त्यावरती राजकीय कारभार करणाऱ्या व्यक्तीवरती स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारत कसा आहे, हा समाजवादी समाज रचना स्वीकारलेली आहे भारताने. केवळ हुकुमशाही पद्धतीने आणि एककली शासन करणार नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास त्यामध्ये अभिप्रेत आहेत. अशा स्वरूपाची समाजवादी समाज रचना 42व्या घटना दृष्टीनुसार भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आज आपणास दिसून येते. याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य जर बघायचं तर प्रगत राज्यघटना. आपली राज्यघटना कशी आहे, प्रगतशील राज्यघटना. लक्ष द्यायचे, भारताचे विकासाची चाकं प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागली. अनेक सामाजिक रचनेमध्ये बदल होतो काळानुसार, अनेक राजकीय व्यवस्थेमध्ये देखील बदल होत असतो. हा बदल आपण स्वीकारला पाहिजे हे घटनाकारांच्या मनामध्ये होतं, लक्षामध्ये होतं. म्हणून त्यांनी घटनेमध्ये काय या ठिकाणी काही साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला आहे, काही किचकट कठीण स्वरूपामध्ये या ठिकाणी बदल करण्याचा आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये देखील आपण काय करू शकतो, बदल करू शकतो आणि प्रगतीचे पावले आपण पुढे घेऊ शकतो. मग या ठिकाणी लक्ष द्यायचं, प्रगतीशील राज्यघटना. आपली राज्यघटना निर्माण झाली तेव्हा किती कलम होते, 395 कलमे, 22 विभाग होते, 8 परिशिष्ट होती. परंतु आज बघा 395 कलमामध्ये वाढ होणार, 400 पेक्षाही जास्त काय झालेलं आहे, आपल्याकडे कलमाची संख्या वाढलेली आहे. 8 परिशिष्टे होती, आज 11 परिशिष्टे आहेत. म्हणजे काय झाले या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने जे जे काही ॲड करता येईल अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आपणास दिसून येतो. याचबरोबर घटना दुरुस्ती अनेक झालेल्या आहेत. आज जवळपास 105 राज्यघटना दुरुस्ती केलेल्या आहेत. मग यामध्ये आपण 42वी, 46वी, 73व्या राज्यघटनेमध्ये अनेक बदल या ठिकाणी केलेला आपणास दिसून येते. अशा स्वरूपामध्ये भारतीय राज्यघटनेची जवळपास आपण 17 ते 18 वैशिष्ट्यांचा साधक बाधक चर्चा केलेली आहे. नक्कीच तुम्हाला या भारतीय राज्यघटनेसंदर्भातली माहिती उपयोगी पडेल आणि यामधूनच आपल्याला अनेक अभ्यास करायलाही प्रेरणा मिळेल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.